पहिल्या टप्प्यात 102 जागांसाठी मतदान संपन्न। मतदानाचा पहिला टप्पा निर्णायक का? पहिल्या टप्प्याला निर्णायक ठरवणारे 5 मुद्दे कोणते? लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अनेक बाजूंनी निर्णायक ठरणारा आहे। राजकीय पटलावर 4 प्रमुख मुद्द्यांसाठी हा टप्पा महत्त्वाचा मानला जातोय। मुद्दा क्रमांक 1, लोकसभेच्या 543 जागांपैकी पहिल्या टप्प्यात 102 जागांवर मतदान पार पडलं, म्हणजे एकूण जागांच्या सुमारे 18% जागा या पहिल्या टप्प्यात आहेत। मुद्दा क्रमांक 2, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात यूपीए आणि एनडीए आघाडीनं प्रत्येकी 46 जागा जिंकल्या होत्या। एनडीएला 43% आणि यूपीएला 39% मतदान झालं होतं। मुद्दा क्रमांक 3, पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्वच्या सर्व 39 आणि ईशान्येतील 7 राज्यातील सर्व जागांचा समावेश आहे। मुद्दा क्रमांक 4, राजस्थानातील 12 जागांचा समावेश आहे। 2014-2019 मध्ये भाजपनं राजस्थानातून 25 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या। मुद्दा क्रमांक 5, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात भाजपनं जोर लावलाय। तामिळनाडूत अण्णामलाईंच्या रूपानं भाजपला चेहरा मिळालाय, तर बंगालमध्ये 2019 पेक्षा जास्त जागा मिळण्याची भाजपला अपेक्षा आहे। म्हणता म्हणता लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला। 2019चा विचार करता यूपीए आणि एनडीएनं इथे समसमान जागा जिंकल्या होत्या। त्यानंतरच्या टप्प्यात चित्र बदलत गेलं होतं। 2019च्या तुलनेत अनेक बाजूंनी पहिला टप्पा निर्णायक आहे। 102 जागांवरील उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालंय। आता मतदारांनी काय कौल दिलाय यासाठी 4 जूनची वाट पाहावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।